सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये। ही बहीण योजना ज्याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे, 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती, तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक चर्चा सुरू आहे की 1500 जेव्हा दिले तेव्हा स्क्रुटिनी कोणतीही झाली नव्हती, आता 2100 देताना स्क्रुटिनी होणार अशी चर्चा आहे, त्या संदर्भात काय? असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। लाडकी बहीण योजना ज्याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे, 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती, तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक चर्चा सुरू आहे की 1500 जेव्हा दिले तेव्हा स्क्रुटिनी कोणतीही झाली नव्हती, आता 2100 देताना स्क्रुटिनी होणार अशी चर्चा आहे, त्या संदर्भात काय? असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। लाडकी बहीण योजना। नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनाबद्दल सर्व बहिणींसाठी आता अतिशय आनंदाची बातमी आहे, आनंदाची खुशखबर आहे आणि आता सर्वांसाठी गुड न्यूज आहे। तुम्ही स्वतः आता लाईव्ह मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे काय म्हणाले लाडकी बहीण योजनेबद्दल हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवलं आहे। तर काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब की 2100 रुपये तर आम्ही देणारच आहोत। आम्ही लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना आणि आमच्या लाडक्या शेतकऱ्यांना जे जे आश्वासनं दिलेली आहेत ती सर्व आश्वासनं आम्ही पूर्ण करणार आहोत। आता जसंही त्यांचं बजेटबद्दल त्यांचं डिस्कशन होणार आणि त्यांचं सर्व ते चॅनल्स म्हणजे ते त्यांचं त्या गोष्टीला जेव्हा त्यांची सगळी ताबडतोब ते सगळ्या सिनियर व्यक्तींसोबत, सिनियर मंडळींसोबत ते चर्चा करतील आणि ते लगेचच फायनल डिसिजन घेतील आणि लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये हे मिळणार आहे। तर कुठलंही काही गोष्ट खोटी नसते, कारण की हे काही 2 आणि 5 किंवा 50,000 आणि 1,00,000 महिलांना हे 2100 रुपये द्यायचे नाही। तर बघा, याआधी 2.5 कोटी महिलांना हे लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी हा त्यांच्या खात्यामध्ये 5 महिन्यांचा म्हणजे जवळजवळ जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 5 महिन्याचे 7,500 रुपये असे 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये जमा केले होते सरकारने। म्हणजे हे काय 2-5 किंवा 5-50,000 महिलांना द्यायचे नाही आहे। त्याच्यामुळे हा सर्व त्यांना बजेट मांडावा लागतो, त्यांच्यासोबत त्यांना निर्णय घ्यावा लागतो, तो निर्णय फायनल करावा लागतो आणि नंतर ते चॅनल्स कडून त्यांना परमिशन मिळाली म्हणजे की त्यांचं लगेच ते सँक्शन होणार आणि लवकरात लवकर ते करणार। आणि सर्व एकच नाही आहे ना, देवेंद्रजी फडणवीस त्याच्यासोबत काम करणार त्यांच्यासोबत, आणि एकनाथराव शिंदे जी आहेत आणि अजितदादा पवार हे तिघं मिळून ते लवकरात लवकर ते डिसिजन घेतील। लवकरात लवकर चॅनल्सशी डिस्कशन करून ते लवकरात लवकर बजेटचं सगळं ते मांडणार आणि फायनल डिसिजन घेणार आणि लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये 2100 रुपये हे जमा होणार आहे। तर काळजी करण्याची गरज नाही। आतापर्यंत आपण इतकी सबुरी ठेवलेली आहे, आता यापुढे सुद्धा थोडी सबुरी ठेवावी लागेल, कारण की डिसेंबर महिन्याची आजची 6 तारीख आहे आणि कालच हा शपथविधी पार पडलेला आहे। कालच हा दिमाखात मोठ्या सोहळ्यात, मोठ्या आनंदात मुख्यमंत्री साहेब जे आहेत देवेंद्रजी फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पूर्ण झालेला आहे, संपन्न झालेला आहे आणि तिथेच त्यांनी हे पूर्ण डिस्कशन आपल्याला सांगितलेलं आहे, तिथेच त्यांनी हे सांगितलेलं आहे। तेच हा तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे सुरुवातीला, की काय म्हणाले की तुम्हाला
जी आश्वासनं दिली आहे ती आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याच्यामुळे कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त जसे जसे वरून सरकारकडून अपडेट येतील, प्रसारमाध्यमामधून जसेही अपडेट येत जातील तसेही तुमच्यापुढे मी लगेच ताबडतोब तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ घेऊन येणार आणि मग तुम्हाला कुठलीही काही काळजी करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ आले की सर्व व्हिडिओ बघत राहा, म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट हे कळत राहतील. कारण की माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्व सत्य माहिती मिळते. सर्व तुम्हाला कुठलंही काही फेक नाही, कुठलंही काही घुमाफिराके नाही की टायटलवर काय, थंबनेलमध्ये काय आणि व्हिडिओमध्ये काय असं नाही. जे आहे ते समोर आहे. तुम्हाला सर्व ही खरी माहिती माझ्या चॅनलवर मिळत असते. त्याच्यामुळे सर्व बहिणींनी, सर्व भाऊंनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन प्रेस करा आणि ऑलचं जे नोटिफिकेशन आहे त्यावर तुम्ही टच करा, म्हणजे ते ऑन होईल आणि मग तुम्हाला प्रत्येक माझ्या व्हिडिओची अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येणार, घंटी वाजणार, म्हणजे तुम्हाला कळेल की नवे सरकारने काहीतरी योजनेमध्ये सरकारचे काहीतरी अपडेट आलेले आहे, लाडकी बहीण योजनेचे काहीतरी अपडेट आलेले आहे, तुम्हाला लगेच कळणार आणि मग तुम्ही ओपन करून बघणार आणि तिथे तुम्हाला सरकारने दिलेली माहिती माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला लगेच मिळणार. त्यासाठीच तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकन प्रेस करून ऑलवर तुम्हाला टच करावं लागेल आणि सर्व बहिणींनी, सर्व भाऊंनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की तुम्ही कधी फॉर्म भरला होता आणि तुम्हाला सर्वांनी काय कमेंट करायचे आहे की तुमचा अर्ज हा मंजूर झालेला आहे का. कारण की दररोज खूप बहिणींचे कमेंट्स येतात, पण काय होतं माहिती का, कमेंट काय करतात सर्व बहिणी की मला 1 रुपया पण आला नाही, कोणी म्हणतं मला 7,500 आले, कोणी म्हणतं मला 3,000 रुपये आले. तर ज्या बहिणींनी अशी कमेंट केलेली आहे की मला 1 रुपयाही आला नाही, तर त्या सर्व बहिणींना एकच कमेंट करायची आहे की तुमचा अर्ज हा मंजूर झालेला आहे का आणि तुम्ही किती तारखेला तुम्ही अर्ज केलेला आहे. एवढे तुम्ही अत्यंत महत्त्वाचं कमेंट हे तुम्हाला करायची आहे. कारण की हा डेटा, हे जे तुम्ही कमेंट करणार, हे सर्व कमेंट्स, हा डेटा हा सरकारपर्यंत जाणार, म्हणजे सरकार माहिती घेणार की किती बहिणींनी अर्ज भरलेले आहे, किती बहिणींचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत. म्हणजे त्यानुसार तुम्हाला सर्व लवकरात लवकर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार आहे. आणखीन महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की जसं की बघा काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब सुरुवातीला याच व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये काय सांगितलं त्यांनी की आम्ही स्क्रुटिनी करणार आणि स्क्रुटिनीच्या द्वारे जे निकष येतील बाहेर आणि जे नियमात बसतील, जे नियमात आहे त्याच बहिणींना आता 2100 रुपये मिळणार आहे आणि यापुढेही त्याच बहिणींना फक्त 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे जे निकषाच्या बाहेर आहेत. म्हणजे जसं की आता एकाच कुटुंबातील जर 4-4, 5-5 महिलांनी जर अर्ज केला असेल तर ते सर्व कॅन्सल होतील आणि ज्यांच्याकडे 4 व्हीलर कार आहे अशा महिलांचा अर्ज जर मंजूर झाला असेल तर त्या महिलेला सुद्धा आता यापुढे पैसे मिळणार नाही. आणि जसं की ज्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी खात्यामध्ये काम करणारी व्यक्ती असेल आणि अशा कुटुंबातल्या महिलाने जर कधी फॉर्म भरला असेल आणि तिचा अर्ज मंजूर झाला असेल आणि त्यांना याआधी हप्ते आले असतील तर यापुढे त्यांना आता सरकारी कर्मचारी म्हणून त्यांच्या कुटुंबात जर कोणी व्यक्ती काम करत असेल तर अशा कुटुंबातील महिलेला आता सन्मान निधी, लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी हा मिळणार नाही आहे. आणखीन असे बरेच असे नियम आहेत की त्या नियमामध्ये हे सर्व नियम तोडून बऱ्याच महिलांनी अर्ज केले आणि त्या महिलांचे अर्ज मंजूरही झाले आणि अशा महिलांना पैसेसुद्धा आलेले आहेत. पण आता यापुढे तसं नाही होणार, स्क्रुटिनी होणार. म्हणजे स्क्रुटिनी म्हणजे काय तर सर्व अर्जांची छाननी होणार, सर्व अर्ज EKYC आहे का ते बघणार आणि नंतरच सगळं क्लिअर चेक झाल्यानंतरच सर्व बहिणींना 2100 रुपये मिळणार आणि डिसेंबरचा हप्ता 6वा हप्ता 2100 रुपये मिळणार आणि यापुढील हप्तेही त्यांना मिळत राहणार आहे. आणखीन महत्त्वाचं म्हणजे की बघा तुम्ही म्हणजे जर तुमचं बँक खातं आणि रेशन कार्ड EKYC नसेल, रेशन कार्ड हे
ची आता अत्यंत महत्त्वाची मी तुम्हाला रेशन कार्डबद्दल अपडेट सांगणार आहे. कारण की आता हा डिसेंबर महिना लागलेला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये हा संपूर्ण महिना फक्त म्हणजे 31 डिसेंबरपर्यंतच रेशन कार्ड KYC करण्याची मुदत आहे. तर लवकरात लवकर म्हणजे ज्या बहिणींनी अर्ज केलेला आहे, लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे, फॉर्म भरला आहे, अशा बहिणींनी पण रेशन कार्ड KYC करा. आणि ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ नको आहे, त्यांनी अर्ज नाही भरला आहे, फॉर्म नाही भरला आहे, अशा बहिणींना सुद्धा रेशन कार्ड KYC करणं गरजेचं आहे.